कुठल्या राजकारण्याला मुख्यमंत्री पदावर बसायचं नसतं? ज्यांना एकदा बसायला मिळालेलं असतं त्यांना परत परत बसायचं असतं आणि ज्यांना एकदाही बसायला मिळालेलं नसतं त्यांना एकदा तरी नक्की बसायचं असतं। या सगळ्याची चर्चा होण्याचं कारण महायुतीत सुरू झालेली मुख्यमंत्री पदाची स्पर्धा। एका बाजूला विद्यमान मुख्यमंत्री आहेत, एका बाजूला माजी मुख्यमंत्री आहेत आणि एका बाजूला आहेत भावी मुख्यमंत्री। नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज। आजचा मुद्दा हाच की एकनाथ शिंदे पुन्हा कधीतरी मुख्यमंत्री होतील का? या निमित्तानं आता आपल्या समोर आम्ही शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार बच्चू कडू यांची काही वक्तव्य आणणार आहोत आणि सगळा विषय आजच्या दिवसाला सुरू झालाय तो बच्चू कडू यांच्या विधानामुळेच। बच्चू कडू हे आक्रमकरित्या भाषण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत। त्याच आक्रमकतेत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नेतृत्वाला आव्हान तर दिलंच, पण त्याच्या पलीकडे जाऊन एकनाथ शिंदेंच्या भवितव्याबद्दल भविष्यवाणी सुद्धा केली। कदाचित शिंदे साहेबांचा फोन येईल, आम्ही त्यांना सांगून देऊ का थोडेसे नाराज व्हा, पण शिवसैनिक शेतकऱ्यांसाठी लढल्याशिवाय राहणार नाही सारखं। ही लढाई आम्हाला सुरू करावं लागल। सामान्य माणसासाठी या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री विदर्भातले असताना आम्हाला आत्महत्येच्या समोर जावं लागतं, खाली मान पाहावं लागतंय। रोज आम्ही पाहतोय 10-15 आत्महत्या रोज वाचायला भेटतो। ही अवस्था आहे। कोणी म्हणत सर आमच्याकडे हे आहे, तर आमच्याकडे काही गमितचा माणूस नाही आहे, तो दाढीवाला आहे, तुमचं बगर दाढीवाले आहे आणि म्हणून आम्ही पाहिजे का हे घाबरायची गरज नाही आहे। आता शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का हा मुद्दा कळीचा आहे। शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या साठीचे केलेले प्रयत्न लपून राहिलेले नाहीयेत, पण आत्ताच्या त्यांच्या प्रयत्नांना यश येईल का याचं उत्तर देतात अभ्यासक प्रभाकर सूर्यवंशी। 132 आमदार प्लस 8-9 इतर अशी ताकद असलेली भाजपा देवेंद्रजी जरी दिल्लीला गेले तरी पुन्हा शिंदेंना का सीएम बनवतील बरं? महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या खुर्चीवर नजर असलेले भाजप नेते काय कमी आहेत की काय? त्यामुळे 2029ला जर महाराष्ट्रातून 48 पैकी 40 प्लस खासदार हवे असतील तर ते मॅनेज करण्याची धमक फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यातच आहे आणि त्यामुळे दिल्लीत बोलावून त्यांना मोदीशहा 29चा मार्ग खडतर करून घेणार नाहीत। महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या शक्यता मला तरी अजिबातच वाटत नाहीत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं विधान बच्चू कडूंनी केलंय आणि स्वाभाविकरित्या त्यावर सर्वपक्षीय प्रतिक्रिया अगदी पटापट आल्यात। पहा, एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी आणि सुनेत्राताई पवार, रामदास आठवलेजी ही मजबूत युती आहे। बच्चू कडू काय बोलत असतील तर ती योग्य अयोग्य समज गैरसमज या सगळ्या विषयातली भूमिका एकनाथ शिंदेजी घेतील। प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या पक्षाचा जो प्रमुख असतो तो मुख्यमंत्री झालेला आवडतो किंवा मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी त्यांची इच्छा असते आणि त्याकरता ते पक्ष आपलं काम करत असतात। पण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे, देशात भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीची संघटना सातत्याने सामान्य लोकांचे कामं करत असते, सामान्य लोकांमध्ये असते। जी गोष्ट उद्धवजींवर झाली त्यांनी अति निर्मल मनाने सत्य आहे हे पुन्हा एकदा देशाला राज्याला सांगितले, याबद्दल त्यांचे आभार मानले। आणि पुढे काय होईल हे मला सांगता येत नाही, पण दगाफटका अनेक लोकांना झाला ह्याची म्हणजे मी माझ्या डोळ्यासमोर या झालेल्या घटना आहेत। त्यामुळे मला बच्चू भाऊ जे बोलतायत ते आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, अनुभवलं। आज जे सांगताय सांगितलं जात आहे की मंत्र्यांना ठोकून काळा चुकलं तर तो त्यांच्या मंत्र्याला, आता मंत्री आमचे तर नाहीच आहेत, त्यामुळं त्यांचेच मंत्री आहेत आणि त्यांच्याच मंत्र्याला ते ठोकून काढायचा इशारा देत असतील तर त्याची सुरुवात लोकांना सांगण्यापेक्षा बच्चू कडूंनी सुरुवात करावी, मग जनता सुरुवात करेल। आता इथे कळीचा मुद्दा येतो की मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यासाठी काही डावपेच आखणं गरजेचं असतं। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी काय करतायत ते पहा। या गोष्टीला आपण अँकर आणि त्याच माध्यमातून ऑपरेशन चीफ मिनिस्टर असं म्हणू शकतो।
एकनाथ शिंदे यांनी स्वबळाची तयारी सुरू केलेली आहे. सर्व विधानसभा जागांवर दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार शिवसेनेत घेतले जात आहेत. संघटना बांधणीकडे खासदार शिंदे स्वतः लक्ष देत आहेत. याच्याच जोडीला भाजपापासून दुरावलेले नेते शिंदे गोळा करतायत, हेही विसरून चालणार नाही. शिंदेंचं लक्ष आहे हितेंद्र ठाकूर, महादेव जानकर, रविकांत तुपकर यांच्यावर. ते शिंदेंना शिवसेनेमध्ये हवे आहेत. आनंदराज आंबेडकर आणि जोगेंद्र कवाडे यांना शिंदेंनी शिवसेनेसोबत घेतलेलं आहे. भारतीय जनता पार्टीवर टीका सुरू करून शिवसेनेतली खदखद व्यक्त होऊ दिली जातीये, हेही विसरून चालणार नाही. फडणवीसांवर टीका करणाऱ्यांना रोखलं जात नाहीये, हे दुर्लक्ष करून कसं चालेल? भाजपाला जमेल तिथे पक्षविस्तारापासून रोखा, अशा सूचना खालपर्यंत पोहोचलेल्या आहेत. मतदारांना आकर्षित करणाऱ्या अधिकाधिक योजना आणि कार्यक्रम राबवा, असे आदेशही कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. आता या सगळ्यामुळे भारतीय जनता पार्टी अधिकच सावध झाली आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजपाला चिमटा काढायला भास्कर जाधव पुढे झाले. एकनाथ शिंदे यांना सातत्यानं भाजपा डावलण्याचा प्रयत्न करते, परंतु आपण बघितलं असाल की बच्चू कडू सारख्या एका प्रहार संघटनेला आपल्याबरोबर घेऊन एकनाथराव शिंदे सातत्यानं स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि तीच भाजपाच्या दृष्टीनं अडचणीची गोष्ट ठरते. आणि म्हणून भाजपा जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेना जाणीवपूर्वक ह्युमिलेशन करून त्यांचा कुठेतरी संयमाचा स्फोट होण्याची वाट बघणं किंवा तो स्फोट व्हावा, अशा प्रकारची भाजपाची व्यूहरचना दिसते. शिवसेनेच्या नेतृत्वाने जर विचार केला तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हवे, तर मला वाटतं त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला नेहमीच वाटेल की देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री राहायला हवा आणि देवेंद्र फडणवीसांनीच या राज्याचं नेतृत्व करावं. जसं अदिती तटकर यांनी मधल्या काळात म्हटलं की सुनेत्रा वहिनी जर मुख्यमंत्री झाल्या तर मला आवडतील. त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्यांनी जर तो विषय मांडला तर त्याला फार राजकीय गांभीर्याने घेण्याची मला वाटतं गरज नाही, कारण हे तिन्ही नेते एकत्र आहेत. एक आणखी मुद्दा लक्षात घ्यायला हवा की जर समजा एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये बेबनाव असेल तर नक्की तो कुठल्या कारणामुळे आणि कधीपासून, एक यादी आमच्याकडे आहे, जरूर पहा. शिंदे मुख्यमंत्री होताच नेमणुका आणि बदल्या यावरून पहिली ठिणगी पडली. लोकसभेतल्या जागा वाटपाबाबत शिंदे अडून बसले आणि फडणवीसांनी पहिली नाराजी जाहीररित्या व्यक्त केली. विधानसभा जागा वाटपातही शिंदे आग्रही राहिले. विधानसभा निकालाच्या नंतर मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंचे प्रयत्न लपून राहिले नाहीत. फडणवीसांनी पीए म्हणजे स्वीय सहायकांच्या नेमणुकीवर नियंत्रण ठेवलं आणि शिंदेंना मुख्यमंत्री होताच इशारा दिला. शिंदेंच्या निकटवर्तीय वर्तुळावर मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी अत्यंत काटेकोर नजर ठेवलेली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाणांनी आव्हान देऊन फडणवीसांचा अजेंडा पुढे नेला, असा शिंदेंचा आक्षेप आहे. MMRDAच्या कार्यपद्धतीवरही मुख्यमंत्री फडणवीसांचं बारीक लक्ष असतं. खरात प्रकरणात शिंदेंवर झालेले आरोप हे दोघांमधला तणाव वाढवणारे ठरलेले आहेत. याच्याच जोडीला फडणवीस यांची उद्धव ठाकरेंशी जवळीक वाढणं हे शिंदेंना पसंत नाही. लाडकी बहीण योजनेत कपात झाली आहे आणि ती कपात शिंदे समर्थकांना दुखावून गेली आहे. शिंदेंवर कोणी कितीही टीका करा, त्यांनी स्वतः कुणालाच अंगावर घ्यायचं नाही, हेच धोरण अंगीकारलेलं आपण पाहिलं अगदी सुरुवातीपासून. पण दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना, प्रवक्त्यांना मात्र खुली छूट आहे की पक्षविरोधातली टीका आक्रमकपणे परतवून लावा. पण 2029ला हेच दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात नक्कीच उभे ठाकण्याची शक्यता, दाट शक्यता असल्यानं आतल्यात एकमेकांना कट्टुसाईज करण्याचे प्रयत्नही हे दोन्हीकडून सुरू असणार. आणि त्यातलाच एक भाग म्हणजे सेनेचे काही मोजके नेते हे थेट नाहीत पण आडून आडून देवेंद्र फडणवीसांवर प्रहार करीत असतात, टीका करीत असतात.